वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आम्ही उठलेलो ऑलमोस्ट 11च्या दरम्यान, कारण का पिल्लू सकाळी लवकर उठलेली, सो चहा वगैरे ठेवलेला मी आणि पिल्लूच्या बाबांना लागत होती झोप। सो पिल्लूला यायचं तर माझ्याकडे तिचं मन डायवर्ट करण्यासाठी मी तिला दिलेले प्लेट आणि एक डब्बा दिलेला तर आणि चम्मच दिलेला, तिला वाजवायला सांगत होती। ती तसंच करत होती। मग ती परत क्रँकी झाली की अजून एक दुसरी वस्तू आणून द्यायची तिला, तर असं करत तिचं थोडंसं मन डायवर्ट केलं। आता तिला मी देणार आहे फ्रूट्स, ॲपल किंवा बनाना, आता डिसाईड नाही आहे काय देईल, बघूया काहीतरी देईल तिला। पहिली मी चहा पिईल, पहिली आम्ही दोघं चहा पिऊ आणि चहा पिऊ तेव्हा तिला थोडंसं इथलं बिस्किट देईल। हे डाएटवाला बिस्किट आहे। जेव्हा आम्ही बिस्किट किंवा खारी वगैरे खातो तेव्हा पिल्लूला मी हे थोडंसं बिस्किट देते, कारण का आमच्यातलं देऊ शकत नाही, सो हे देते। आणि मध्ये परत क्रँकी झालेली म्हणून तिला ही दुसरी प्लेट दिली। जरा साऊंडमध्ये फरक पडतो ना, मग तिला जरा अजून येणं म्हणजे वेगळं वाटतं काहीतरी, मग ती मस्ती म्हणजे ते करत बसते, तिचं ती सगळं खेळत बसते। सो आता परत तिचं तेच चालू आहे खेळणं। आमची चहा वगैरे झाली की मग म्हटलं तिला भरवून गेली, कारण का नुकतीच उठलेली, दूध वगैरे पिलेलं तिने त्याच्यामुळे। आणि नंतर मग तिला ऑलमोस्ट एक अर्ध्या तासाने मी तिला ॲपलची प्युरी देत होती। ते ॲपल कट करून मी शिजवत वगैरे नाही, बॉईल नाही करत, ॲपल कट केले, काऊ मिल्क थोडंसं टाकलं, कारण का ग्राइंड थोडं व्हायला हवे त्याच्यामुळे। आणि आता ह्याला मी ग्राइंड करेल आणि तिला देईल। ती ॲपल, बनाना, परत पेर, अजून द्राक्ष, डाळिंब क्वचित खाते, मोसंबी संत्र या गोष्टींना ती आवडीने खाते। आता मी हे तिला भरवेल आणि जस्ट पिल्लू आमची झोपले, म्हणजे मगाशीच झोपले। आता मी बनवते जेवण, बनवत होती, कोबी कट करत होते तेव्हा माझा हात कट झाला, ही 2 बोटं कट झाली। सो ही पावडर आणि सगळं ब्लड आहे। आता ब्लड थांबलं आहे, ऑलमोस्ट अर्धा तास रेस्ट केला, आता जरा ब्लड थांबलं, आता बँडेज लावेल। कापलेली कोबी आहे त्याची भाजी करते, पिल्लूचं जेवण करते, चपाती करते आणि बाकीचं जेवढं पटपट आवरून घेते, कपडे पण सुकत घालायचे। पिल्लू आमचे उठायला जाता, कारण का माझा अर्धा तास वेस्ट गेला। आता पटकन आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला। थोडाच डिफिकल्ट गेलं जेवण आणि कामं करायला, कारण का हात कट झालेला, भरपूर सारा कट झालेला त्याच्यामुळे, पण केलं। भाजी झाली, कोशिंबीर केली, कारण का बिल्लूसाठी व्हेजिटेबल्स कट केलेले, म्हटलं कोशिंबीर होऊन जाऊन दे आज। सो मी फ्लावर घेतले, गाजर आणि बीट घेतले, बस बाकी काही नाही घेतलं, आणि टोमॅटो घेतले आणि पनीरचे छोटे छोटे क्यूब्स केलेत, बस बाकी असं काही केलं नाही। तुम्ही पनीर आहे ना किसून पण देऊ शकता, मोस्टली करून तुम्ही किसून द्या, कारण का खायला कधी कधी प्रॉब्लेम होतो। पिल्लूच्या बाबतीत थोडंफार झालं पण त्यांनी खाल्लं। सो आता मी हे कसं करते तुम्हाला ती प्रोसेस सांगते। नॉर्मली मी तडका देते प्रत्येक व्हेजिटेबलला, तसाच देते, कारण का आपल्याला पण तडक्याशिवाय चालत नाही, आपली पण नेहमी फोडणी तीच असते, सो बाळाची पण फोडणी तीच असणार। सो इथे तूप टाकलं, हिंग, जिरे पावडर आणि लसूण टाकलं, लसूण थोडंसं जास्त घेतलं, थोडंसं फ्लेवर येण्यासाठी आज। आणि नंतर मग मी ज्या व्हेजिटेबल्स आपण कट केलेल्या त्या टाकल्या सगळ्या, त्याला नीट परतून घेतलं। ह्याच्यामध्ये फक्त बीट टाकले, गाजर, टोमॅटो आणि फ्लावर, बस एवढंच टाकले। बीट आहे ना ते किसून टाकलं, कारण का ते अख्खं राहतं, स्मॅश केलं तरी ते पटकन स्मॅश होत नाही त्याच्यामुळे। आणि पनीरचे छोटे छोटे क्यूब केलेत, तुम्ही पनीर आहे ना किसून दिलात तरी चालेल, जर तुमचा बाळ छोटा असेल खूप, त्याला हार्ड वस्तू खाता येत नसेल, स्मॅश वस्तू खाता येत नसेल ना, तुम्ही त्याला म्हणजे स्मॅश तो आता रिसेंटली खायला लागला असेल, तुम्ही किसून द्या पनीर। चांगल्या पनीरने ना वेट गेन होतं। मी तुम्हाला सांगते, पनीर तुम्ही त्यांच्या जेवणामध्ये ॲड करा आणि मोस्टली करून ना घरी बनवलेलं ना पनीर द्या। माझ्याकडे नव्हतं सो मी बाहेरून आणलेले दिलं, घरी पनीर बनवलं ना चांगलं। सो मी मसाले टाकले, गरम मसाला, धणे पावडर आणि हळद आणि ओट्स टाकले। आज ओट्सची खिचडी करणार होती तिला, कारण का नेहमी मी तिला तेच देत नाही, मी तिला नेहमी व्हरायटी देते, जेणेकरून ती आवडीने खाते। नाही तर आपण बाळाला तेच भरवलं ना की तो पण बोर होतो आणि खात नाही, मग आपण विचार करतो की हा खातच नाही आहे, हा कंटाळाच करतो, याला खायचंच नाही, याला इच्छाच नाही होत, असं आपल्या मनात डाऊट्स येतात। पण का खात नाही आहे त्याच्या पाठचं रिझन पण आपल्याला समजावं आहे की आपण पण तेच खाऊन बोर होतो। सो त्यांना पण व्हरायटी हवी असते, त्यांना पण वेगळी टेस्ट हवी असते, त्याच्यामुळे मी पिल्लूला डेली वेगळं देते। तुम्ही बघतच असाल माझ्या व्हिडिओ, मी कधी तिला रिपीट कुठलंहीच करत नाही, काहीतरी त्याच्यामध्ये इनोव्हेशन करते, काहीतरी वेगळं देते, जेणेकरून तिला थोडा टेस्टला डिफरंट येईल त्याच्यामुळे। आणि आज
पिल्लूला पनीर हे फर्स्ट टाईम मी देत होती आणि इथे मी जेवणार होती आता, कारण का पिल्लू आणि पिल्लूचे बाबा झोपलेले. सो आमच्याकडे दही मी रिफिल करते. ते ऑलमोस्ट आमच्याकडे दही असतं, कारण का कुकीला नेहमी दही लागतं दुपारी. आणि मला इथे आम्हाला करत होती कोशिंबीर. सो त्याच्यामध्ये मी घेतलेलं बीट, गाजर आणि कांदा, टोमॅटो बस एवढंच घेतलेलं आणि कॅबेज घेतलेलं आणि दही टाकलं आणि वरतून जिरे पावडर टाकलं आणि मीठ बस. कारण का आज होती कोबीची भाजी आणि कोबीची भाजी आम्हाला दोघांना पण नाही आवडत, पण सारखं त्याच भाज्या खाऊन ना बोर झालेलं. सो म्हटलं कोबीची भाजी करते आणि इझी होती. आणि आज कोबीची भाजी करायला गेले आणि माझा हातच कापून गेला. त्याच्यामुळे माझी कामं खूप लेट झाली. आणि जेव्हा पिल्लू झोपते आणि माझं जेवण रेडी असतं ना, तेव्हा मी एकटी जेवून घेते. कारण का पिल्लू उठली ना की माझा तिच्यासोबतच टाईम जातो. कारण का ती उठली की मी तिला मीच लागते उठल्या. मग ते उठल्यावर तिला थोडंसं पॅम्पर करा, मग तिच्याजवळ खेळा आणि मग तिला नंतर फीड करा. त्याच्यातच माझा 1-1.5 तास निघून जातो. त्याच्यामुळे ती झोपलेली असते ना तेव्हा मी जेवून घेते, जेणेकरून मी पण फ्री होऊन जाते, मग मला पण लेट नाही होत. आणि पिल्लू आमची आत्ता ऑलमोस्ट उठलेली. ती उठल्यावर ना जरा पण रडत नाही, कधीही रडत नाही. जर तिची झोप नाही झाली ना तर ती रडते. तिला ना फक्त झोपताना ना शांतता हवे, एकदम पीस हवे, तरच ती नीट झोपते आणि एकदम तिची झोप प्रॉपर होते. जर सारखा आवाज येत राहिला ना मग ती खूप क्रँकी होते. तेव्हा मग जाम चिडचिड करते. त्याच्यामुळे मी खूप शांतता ठेवते घरात, अगदी डोअर लावून घेते ती झोपते तेव्हा. आणि ती उठल्या टाळ्या वाजवायला लागली, तिचं नेहमीचंच आहे. आणि आता तिच्याजवळ थोडासा टाईम स्पेंड करेल, पिल्लूच्या बाबांना उठवेल, त्या दोघांना जेवायला देईल आणि मग मी पण फ्री. आणि पिल्लूच्या बाबांना थोडं खाली काम आहे तर तिथे जाईल. आणि बघते तुम्ही पिल्लू उठल्या टाळ्या वाजवते, जरा पण नाही रडत. तिची झोप झाली ना की तिची ती बडबड चालू असते, खेळणं चालू असतं. सो त्याचा काहीही पिल्लूचा आम्हाला जरा पण त्रास नाही आहे, फक्त झोपेचाच त्रास आहे. ते आता काय असणारच. बाळ म्हटलं की झोप छोटीशी असते, कोणाकोणाची जास्त असते, ते प्रत्येकाचं वेगवेगळंच असतं. आणि पिल्लूला मी खाली मॅट टाकून सुद्धा पिल्लूने आमच्या बेडवर सू करून ठेवली. आता काय नाईलाज आहे, शीट छोटी होती आणि ती तिकडे सरकून गेली. आता तिला पटकन मी पॅन्ट वगैरे चेंज करेल, तिच्याजवळ जरासा खेळेल आणि तिला मी भरवून घेईल. आणि आज पनीर पिल्लू आमचे पहिल्यांदा खाणार आहे. मी ऑप्शन ठेवलेला आहे, पनीर नाही खाल्लं तर मी तिला भरडी किंवा नाचणीचं सत्व किंवा ओट्सची खीर किंवा रव्याची खीर, ह्या 4 ऑप्शन्स होते. या 4 ऑप्शनमधले मी करणार होती तिला. आणि इथे तुम्हाला मी दाखवत होती की पिल्लूला ना आमचे वरचे थोडेसे दात येतात, पण ती काय दाखवत नव्हती. मी तुम्हाला पुढे दाखवेलच नक्की की कसे दात येतात. पिल्लू पण मोठी झाली की बघेल की मला दात केवढूशे आलेले. ही मोठे होऊन ह्या व्हिडिओ बघेल ना तेव्हा ती पण खूप हॅप्पी होईल की माझ्या मम्मीने अशा माझ्या व्हिडिओ केल्या, आठवणी केल्या. आणि मी आता तिला भरवणार होती. सो बघता तुम्ही मी अशा फॉर्ममध्ये केल्या. पिल्लू आमची स्मॅश खाते त्याच्यामुळे मी असं दिलं. कधी ती नाटक करते तेव्हा मी ग्राइंड करते. आणि ओट्स असलं की ना की पटकन होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्ही यांना पनीर किसून टाकलात ना तरीही चालेल, जर तुमचं बाळ स्मॅश खात नसेल, प्युरी खात असेल तर. सो आता मी तिला पटकन भरवते. आणि कुकीला पण मी दिलं, कारण का कुकीसाठी पण ओट्स चांगले आहेत हेल्थसाठी, तिच्या हेअरसाठी. त्याच्यामुळे कुकीला पण दिलं. आता तिला पटकन मी भरवे. आणि भरवून झाल्यानंतर पिल्लूचे बाबा गेलेले खाली आणि माझा हात कट झालेला आहे, त्याच्यामुळे मला काही काम नव्हतं. हँडग्लोव्ज आणल्याशिवाय मला भांडी घासता येणार नव्हती. त्याच्यामुळे मी आता पिल्लूला इथे खेळवते. ती पण तिची खेळते, तिचं जरा पण नाही नाटक करत. ती खाऊन पोट भरलेलं असलं ना की ती एकटी खेळते. आणि तुम्ही बघता ती कशा पोजेस देते, तर ना मला भीती वाटते की तिला एकटीला सोडून ना मी कुठेच जाऊ शकत नाही 1 मिनिटासाठी. कारण का ती अशा डेंजर पोजेस देते ना की असं वाटतं की डोक्यावर पडेल, काय होईल काय नाही. त्याच्यामुळे मी तिला अजिबात एकटं सोडत नाही. माझं काम ठेवते बाजूला आणि मग हे करते. नाहीतर मी तिला वॉकरला बसवते आणि माझे काम करते. म्हणजे ती माझ्या बाजूला ये जा, इकडे जा, तिकडे जा असं करतच असते. त्याच्यामुळे मला टेन्शन नाही वाटत तिचं. आणि तिचं हे खेळणं ऑलमोस्ट पिल्लूचे बाबा येईपर्यंत चालूच होतं. आणि पिल्लू आमची जरा पण त्रास नाही देत, फक्त झोपेचा त्रास आहे एवढाच. ते पण त्रास नाही आहे, तेव्हा पण ती किरकिर नाही करत. ती खेळत असते एकटी. सो आता तिचं खेळणं चालू आहे. आणि तुम्हाला मी सांगते, तुमचं जर बाळ खात नसेल ना तर तुम्ही पण ना ऑप्शन्स ठेवा. घरात काहीतरी होममेड फूड करून ठेवून द्या, जेणेकरून इन्स्टंट तुम्हाला करता येईल काहीतरी. ते खात नाही ते, कारण का दुधाने बाळाचं पोट भरत नाही. बाळ सॉलिडवर आलं ना, आता बघता तुम्ही कशा प्रकारे पडली ती, त्यामुळे मला भीती वाटते. पण एवढ्या जोरात पडली नव्हती, त्याच्यामुळे मी तिला धरली नाही, मला माहिती होतं.
तुमचं बाळ जेव्हा सॉलिडवर येतं ना तेव्हा त्याला त्याची भूक आहे ना दुधावर भागत नाही. आपण बोलतो चला खात नाही आपण दूध भरवूया थोड्या वेळाने, असं नाही. तुम्ही आणि दुसरा ऑप्शन्स ठेवा जेणेकरून त्याचं पोट भरेल आणि ते चांगल्या प्रकारे खेळेल. त्याच्यामुळे तुम्ही सॉलिड देताना थोडा विचारपूर्वक द्या की आता हे आपल्याला खाल्लं नाही बाळाने की दुसरा काहीतरी ऑप्शन प्रिपेअर करून ठेवून द्या जेणेकरून तुम्ही अर्ध्या एक तासाने त्याला भरवाल. सो इथे पिल्लूचं खेळणं चालू होतं. ती तिच्या टॉयनी खेळत होती, तिची थोडी एक्सरसाइज होत होती. पिल्लू पण त्या आंघोळ करायला. हा पिल्लू ती पण बोलते तुला आंघोळ कर म्हणून. चल आंघोळीला चल. आंघोळ कधी करशील? पिल्लू बोल का? पिल्लू बोल तिला. बोल तिला. कुकीला बोल. मारून फेक मारून बोल तिला. चल. बघ ना ऐकतच नाही ती. तिला बोल ये बोल तिला. ये कर तिला. रडते अजून. घे तिला आंघोळीला. चल आंघोळीला. फेक मारून. चल तिचा टॉवेल घे दे. चल लवकर. चल आंघोळीला जा ना बाल्कनीत. कुत्तू आलाय जा. मी तुला करे आंघोळीला. पण चल. चल आंघोळीला चल. मारीला काना आली त्याकडे. पिल्लू पिल्लू तिला बोल. हा बोल तिला. ऐकतच नाही ती. बोल तिला आंघोळ करायला जा. सांग तिला. बोल परत बोल तिला. ओरड तिच्यावर. बोल तिला. ऐकत नाही काही नाही. तिला बोल. तिला बोल आंघोळ करायला जा. सांग तिला. सांग तिला सांग आंघोळ करायला जा. बस इथे. चला टॉवेल घ्या. चला आंघोळीला चला. चल घे दीपकीला. दीपा घे हिला. चल आली बा आली. घे हिला. दीपक घे घे चल. आली बघ दीपक. ऑलमोस्ट मी आता कंटिन्यू ब्लॉग केलाय तो 8:30 वाजता. पिल्लू आहे तिथे कोपऱ्यात खेळते गलीला सारखी. दोघी पण झोपलेलो. पिल्लू आमची 6ला झोपलेली. ती 8 वाजता उठली आणि मला बोलतात ना अर्धा तासाचा डोळा लागून गेला मोबाईल बघता बघता. तर मी अर्धा तास झोपली. आता माझ्या अंगात एवढा आळस बघा ना विचारू नका. आणि माझे पिल्लू बघत ते खेळते एकटंच. कसं खेळते बघा. दिसते. कुकीचा कुकर पण आत्ताच लावला आहे. लेट तिला लागतं 8 वाजता. ती पण इथे झोपली आहे. फक्त पिल्लूला बनवायला बर्डी खाणं. पिल्लूचं पण काहीच नाही केलं मी.
सो भरडी नाही तर नाचणीचं सत्व दोघांपैकी एक काहीतरी तिला भरवेल. मे बी नाचणीचं सत्वच भरवते तिला. आणि माझं जेवण तर झालेलं आहे, म्हणजे रेडी आहे, फक्त जेवायचं बाकी आहे. सो आज पिल्लूला मी नाचणीचं सत्व भरवेन. ते खेळणं चालू आहे तिचं. तिला देते आता स्पार्क ॲबिलिटी लावून देईल. आणि मला जरा बाकीची कामं आहे ती करायची, म्हणजे की भांडी आहे ती धुवायच्या, तर एकत्रच धुईल. कारण का माझ्या हाताला लागला आहे कट. अगदी माझी दोन्ही बोटांना कट लागला आणि ना एवढ्या जोरात लागला ना की तो पाण्यात टाकला ना की लिटरली जमतो. खूप म्हणजे खूपच मोठा कट बसला. सो मला ग्लोव्ज घालूनच भांडी घासावी लागतात. सो मी एकदाच घासते सगळं जे काय आहे ते. संध्याकाळी पण असं, दुपारी पण असं ज्याला ग्लोव्ज मी बघा आणले तेव्हा मी भांडी धुतली सकाळपासूनची, ती तशीच होती. सो आता पटकन पिल्लूला भरवून घेते. कुकीचा कुकर लावला आहे. भांडी आहेत ती लावून घेते दुपारची. आणि पिल्लूला आता काही एवढ्यात नाही भरवत, थोडा वेळाने भरवते. कारण का पिल्लू आमची खेळती आहे. दिसतंय का तुम्हालाच पिल्लूचं मी मध्ये असा भांग पाडून अशी साईडने क्लिप्स लावले आहेत भरपूर दिवसांनी. मला जवळून दाखव बघा. तिला दिलंय सॉंग्स लावून, कृष्णाचं सॉंग लावून दिले. तर असं नंतर सगळं आवरते. पिल्लूला जेवायला देते, कुकीला जेवायला देते, माझं सगळं आवरते. आणि मग भेटते. आज केस पण धुतले, ते सुकली नाही आहेत, तशीच झोपून गेली दुपारी घासलेली. आणि पिल्लू तिकडे तुम्हाला दाखवते काय करते. दोन्ही पायवर करते आणि काय तिचा खेळ चालू आहे. आता जरा नॉर्मल खेळते. तिचं जरा पण त्रास नसे, एकटी खेळते. फक्त तिला असं काहीतरी कानावर पडलं पाहिजे, बस. कानावर पडते तिचं, ती खेळते, एक एक वस्तू उचलते. फक्त एवढे ती ना अशी वरती उठते, त्याच्यामुळे ना भीती वाटते की पडेल वगैरे, डोक्यावर लागेल वगैरे. त्याच्यामुळे बस, बाकी काहीच तिचं टेन्शन नाही आहे मला. पटकन एवढी भांडी लावते आणि तिला करते नाचणीचं सत्व. सो नाचणीचं सत्व करते मी. पिल्लूसाठी छोटीशी कढई आणलेली रिलायन्समधून. ती आता जस्ट स्टिकर काढला, सो ती नाही यूज करत आहे. आता हे साधं पाणी घेतलं आहे. जर कोण माझ्या चॅनलला नवीन असेल ना, तर तुम्ही पण बाळाला नाचणीचं सत्व नसेल देत तर तुम्ही सत्व देत जावा, जेणेकरून बाळाची तब्येत पण होते आणि त्यांना चांगलं असतं. त्याच्यामधून प्रोटीन्स वगैरे भरपूर काय भेटतं नाचणीच्या सत्वातून. इवन वेट गेन पण होतं नाचणीच्या सत्वामधून. सो तुम्ही हे नक्की द्या, ट्राय करा तुमच्या बाळाला, नक्की हे आवडेल. आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर सारे फ्लेवर असतात. सो हे मँगो फ्लेवरमधला आहे आणि पिल्लूला जाम आवडतं. आणि ह्याच्यात शुगर बोलते, ऑलरेडी मीठ असतं. जर तुम्ही पॅकेटवर बघाल ना तर त्याच्यावर सगळं लिहिलेलं असतं काय काय ह्याच्यात कंटेन असतं ते. ड्रायफ्रूट्सवाले ह्याच्यात. सो ड्रायफ्रूट्स पावडर टाकायची जरूरत पण नाही आहे आपल्याला. सो तुम्ही ह्यातले लम्प्स असे काढायचे साधं पाणी घेऊन आणि मग गॅसवर ठेवून द्यायचं. कुकीचं पण केले. कुकीला आज मी केले चिकन राईस. सो तिला पण द्यायचं आहे. जरासं थंड झालं की देईल. सो आता हे थोडंसं असं थिक होत जाईल हळूहळू. आणि आता पिल्लूची जी नाचणीचं सत्वाची पावडर आहे ती पण आता संपत आली. आता काय अजून तिला एवढ्यात लागणार नाही आहे. मी पिल्लूचं दाखवते तुम्हाला कसं करून ठेवलं. वोट्स पावडर आहे पिल्लूची. हे तिला कधीतरी बिस्किट देते ते. ही जिरे पावडर आहे. ह्याच्यात तांदूळ असतात नुसते, ते संपलेत म्हणजे स्टोअर नाही केले परत. हे नाचणीचं सत्व. हे आहे मखाने आणि ड्रायफ्रूट्स पावडर. आणि हे आहे भरडी म्हणजे होममेड सॅरलेक्स. आणि हे खिचडीसाठी कधी म्हणजे तिला मूगडाळची खिचडी करते त्याच्यासाठी मी असे काढून ठेवले. सारखं मोठा डबा ओपन करायला नको म्हणून मी असं सगळं नीट प्रॉपर काढून ठेवले. आणि हे कधी दाल खिचडी वगैरे करते तेव्हा मी हे असं मिक्स करून ठेवले मूगडाळ आणि हे. त्याच्यामुळे मला टेन्शन नाही आहे तिला असं काय, म्हणजे हे एवढं सगळं मटेरियल आहे ना हे पिल्लूचं आहे, जे की मला बरं पडतं तिला पटकन जेवण करण्यासाठी. सो आता बघता ह्याची थिकनेस होईल आणि गॅस बंद करेल आणि तिला भरवेल. तुम्हाला दाखवते फायनल रिझल्ट कसा होतो.
काहीतरी तयार झालं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल ना तर तुम्ही पण नाचण्याचं सत्व बाळाला द्या. मी 2दा सांगितले तुम्हाला. तर त्याची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवते कारण का ते थंड झालं ना की थोडं थिक होतं. सो आता मी पिल्लूला फीड करते. पिल्लू बसले इथे आणि बघा. तर आम्ही मायलेकी आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता काय नॉर्मल काम, भांडी वगैरे पिल्लूला खेळवेल. आता नॉर्मल रुटीन जे नेहमी तुम्ही बघता तेच आहे. सो पुढे दाखवण्यात काहीच अर्थ नाही, तुम्ही पण बोर व्हाल. सो त्याच्यामुळे आजच्यासाठी एवढंच. सो पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. पिल्लू बघा ती आहे ना रिचार्जचा प्रोग्राम बघते. तर ती आता मी भांडी धुवेल ना, मग तिला मी लावून दिलं आहे रिचार्जचा प्रोग्राम. आता तिला वॉकरवर बसवेल आणि आता ती हे बघेल, चांगला एन्जॉय करेल आणि मग आम्ही खेळू, टाईम स्पेंड करू असा. आता पिल्लू आमच्या एवढा लवकर झोपणार ना, तर पिल्लू आमचे वाजले 8-9 1 पर्यंत तिला झोपवेल. माइट बी झोपली तर, नाहीतर काही भरोसा नाही. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या आणि पिल्लूला आहे ना आमच्या वरचे 2 दात आत्ता येत आहेत. ऑलमोस्ट अशी काठ दिसते पण चावली ना की ते लागत आहेत. आता तिला ते वरचे 2 दात येत आहेत, खालचे तर ऑलमोस्ट आले तर वरचे येत आहेत. सर चला बाय बाय. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर प्लीज. बघूयात मला दात दिसत आहेत का, दाखवते ती हसली तर. ते बघा दिसले दात. एवढ्या जोरात लागतात ना ते दात ह्या मुलीचे, चावते नुसती. हां परत दाखव पिल्लू दात तुझे सगळ्यांना. पिल्लू सगळ्यांना दात दाखव. तू पण मोठी झाली की बघशील तुझे दात दिसले का. ती ही लागली आहे ना त्याच्यामुळे ती एवढी एक्साइटेड होते. तर चला बाय बाय.